अल्पवयीन गुन्हेगाराचं वाढतं प्रमाण लक्षात घेता अल्पवयीन वय कमी करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। ओठांवर नुकतंच मिसुर्ड फुटलेलं असतं आणि त्यातच चुकीची संगत लागली की मग सुरू होते भाईगिरीची भाषा। काहीच कळत नसलेल्या वयात आणि शरीरात जोर असल्यामुळे मुलं लवकर चुकीच्या मार्गाला जात आहेत। त्यातच आता रील्सचं वेड तर विचारूच नका। अशाच प्रकारे बारामतीमध्ये किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांनी थेट अल्पवयीन मुलावर कोयत्यानंच वार केले। बाल गुन्हेगारी थेट शाळेपर्यंत पोहोचलीये। त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील वाढतं गुन्हेगारीकरण हा चिंतेचा विषय असून त्यावर लवकरच उपाययोजना करण्याची गरज असल्याचा सूर सर्व स्तरातून येतोय। अल्पवयीन याची व्याख्या बदलून अल्पवयीन वय 18 वर्षांहून कमी करून 14 वर्षे करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। आता आपल्याला ते 18-21 वयोगट हे खाली आणण्याच्या करता मी अमित भाईंना विनंती केलेली की बाबा 14 वर्षाचा मुलगा जरी अशा पद्धतीने वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करून त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे। त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय। उपमुख्यमंत्र्यांनी अल्पवयीनांच्या गुन्हेगारीबाबत गंभीर दखल घेतल्यानं त्यांचं अभिनंदन करण्यात येते। मात्र कायदेतज्ञ अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करतायत। 14 वर्षाच्या मुलांना देखील यामध्ये आरोपी म्हणून ट्रीट करता येईल का? गुन्हेगारीची प्रवृत्ती जी वाढत आहे लहान मुलांमध्ये, त्यांचं वय 16 ते 18 योग्य आहे, परंतु 14 जर आपण त्याच्यामध्ये गृहीत धरलं तर हा लहान मुलांवर देखील अन्याय होणार आहे। अल्पवयीन मुलांबाबत ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डची भूमिका महत्त्वाची असल्याचं देखील कायदेतज्ञ सांगतात। तर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचा ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा रोल आहे की त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीत काय केलं जातं की जेव्हा एखादा आरोपीला पकडलं जातं जो लहान आहे त्याच्यावर किरकोळ स्वरूपाचे ट्रीटमेंट केलं जातं, त्यांना काउन्सिलिंग केलं जातं, परंतु काउन्सिलिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल झालाय की नाही आणि पुन्हा तोच आरोपी पुन्हा तेच गुन्हे करत असेल तर ह्याच्यावर देखील उपाययोजना होणं फार गरजेचं आहे। एकंदर राज्यातील वाढत्या अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीवरून अजित पवारांनी अल्पवयीनांचं वय 14 वर नेण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं असलं तरी कायदेतज्ञांच्या मते अल्पवयीनांवर हा अन्याय होईल असं मत मांडण्यात येते। त्यामुळे याबाबत काय होईल आणि अल्पवयीनांच्या गुन्हेगारीकरणावर आळा घालण्यासाठी आणखी काय करता येईल याचा विचारही होणं गरजेचं असल्याचं सांगण्यात येते। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।